माझ्या लाईफमध्ये काय झालं ना की बिफोर मॅरेज म्हणजे माझ्या लग्नाच्या काही दिवसाआधी माझ्या मम्माची डेथ झाली. त्यानंतर काही दिवसांनी माझ्या मामांची डेथ झाली. तर मला ना असं वाटत होतं की कोणीतरी मला काहीतरी करतंय राईट. माझ्या केसांमध्ये जी पिन लावली आहे त्या पिन मध्ये जी ती असते ना स्प्रिंग, ते खाण्यात पडलं आणि माझ्या मुलीला काही होणार राईट. इथून ती डिप्रेशन आणि एन्झायटी वाली फेज स्टार्ट झाली. सरणं जळायची. सरणं म्हणजे तुम्हाला कळतं जे मेलेले लोक जळतात राईट. आणि तो धुवा आमच्या पोरांच्या खाण्यामध्ये जायचा. तर ते बोलले की तू ना एखाद्या बाबा बिबाला दाखव. मला धगधग होणं स्टार्ट झालं. माझा हस्बंड बोलला तू सगळे पुस्तकं काढ, तुझ्या सगळ्या डिग्र्या काढ, त्याला जाळून टाक. हॅलो एव्हरीवन, माझं नाव सोनाली वंजारी ठाकरे आणि मी तुम्हाला आज माझी स्टोरी शेअर करणार आहे. स्टोरी इज अबाउट द गर्ल जी डिप्रेशन किंवा एन्झायटी, जे आजच्या काळात लोक बोलतात ना की अरे तिला डिप्रेशन झालंय, अरे तिला एन्झायटी झाली, आणि आपण बोलतो काय डिप्रेशन एन्झायटी हे होत नाही. पण मी तुम्हाला सांगणार आहे डिप्रेशन पण होत असतं आणि एन्झायटी पण होत असते. ते कसं मी सांगते. ॲक्च्युली आय एम फ्रॉम नागपूर, विदर्भ राईट. आणि मी अशी एकदम लवी डवी फॅमिलीतली, जिकडे ना मम्मी पप्पा, जे आता आपण मुलांना म्हणजे मला पण 7 वर्षाची मुलगी आहे जिला मी जेवायला घालते, तिचे शूज घालून देते किंवा तिचा बॅग पॅक करते, सेम द वे हे माझ्या मम्मा पप्पांनी माझं 10th स्टँडर्ड पर्यंत केलंय. मी बिलकुल पण पोळी खायची नाही, फक्त भात 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 असं खातच माझं लाईफ होतं. ओके. मग खूप लाडानी असं मोठं केलं. त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंग केली. इंजिनिअरिंग केल्यावर जसं मम्मी पप्पा आपल्यासाठी छानसा मुलगा बघतात तसा मुलगा बघितला आणि माझं लग्न केलं. माझ्या लाईफमध्ये काय झालं ना की बिफोर मॅरेज म्हणजे माझ्या लग्नाच्या काही दिवसाआधी माझ्या मम्माची डेथ झाली. मला म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत तो वेळ कसा होता. तो एक फक्त मुलगी किंवा बोलतात ना ज्यांच्या घरात जे झालंय तेच लोक समजू शकतात की हे कसं झालंय किंवा त्या व्यक्तीला काय होतंय राईट. तर माझी मम्मी गेल्यानंतर पुढच्या 2 महिन्यातच माझं लग्न झालं. लाईफ इज गोइंग व्हेरी स्मूथली, एकदम स्मूथली, काही टेन्शन नाही. माय हजबंड इज सो नाईस, खूप छान चाललेलं सगळं. मग ना मी जेव्हा पुण्यात आले, मी पुण्यात पाहायला लागले अरे यार IT आहे, IT मध्ये तर इतकं छान आहे, म्हणजे सॅटर्डे संडे ऑफ असतात. तर मी स्टार्ट केलं की नाही आता मी अभ्यास करते. म्हणजे मी इतकी जिद्दी, म्हणजे की अभ्यास करायचंच आहे आणि जॉबवर लागायचंच आहे राईट. कारण त्याआधी नागपूरला तितकं ITचं काही म्हणजे काही आहेच नाही राईट. तर मग मी तिथे मी क्लासेस केले, क्लासेस करून मी जॉबवर लागले. सगळं एकदम स्मूथली, मुलगी झाली मला, सगळं स्मूथली झालं. त्यानंतर काही दिवसांनी माझ्या मामांची डेथ झाली राईट. तर मला ते म्हणतो ना आपण म्हणजे मामा मम्मी ते अटॅचमेंट मी ते खूप पाहिलंय लहानपणापासून राईट. तर मला ते सेम दुःख, सेम म्हणजे ते म्हणतात ना सेम फिलिंग होतं आपल्याला राईट, ते सेम झालं. त्याच्यात काही दिवसांनी काय झालं, सगळं पुन्हा लाईफ सुरळीत यायला लागलं, पुन्हा लाईफ सुरळीत यायला लागलं. एका दिवशी रात्री अगदी 2-2:30 वाजता मला ना एन्झायटी स्टार्ट झाली. ऍक्च्युली मला एन्झायटी हा वर्ड पण नव्हता माहिती राईट. इट इज जस्ट की म्हणजे मला धगधग होणं स्टार्ट झालं. आय वॉज लाईक की व्हॉट हॅपनिंग टू मी, बिकॉज मी कशी आहे ना एकदम हसणारी खेळणारी कूदणारी. जर मला छोटंसं पण काही झालं ना तर मला कळतं की मला काहीतरी होतंय राईट. तर मला ना असं वाटत होतं की कोणीतरी मला काहीतरी करतंय राईट, म्हणजे मला काहीतरी त्रास होत आहे, पण मला कळायचं नाही की तो मला कसं होत आहे. मग ती रात्र तशीच गेली. व्हेरी नेक्स्ट डे जेव्हा मी उठले तर मी माझ्या हस्बंडला म्हटलं काल रात्री मला होत होतं आणि माझ्या मुलीचा टिफिन बनवायचा होता राईट. सो काय झालेलं ना, मी जे सांगितल्याप्रमाणे की मला रात्री 2 वाजता असं होतंय तसं होतंय. मी सकाळी उठले, मी माझ्या हस्बंडला म्हटलं, मी ना कानाला हात लावला. ते बोलतो ना आपण हे म्हणजे करत असतो आपण, आपल्या नाईटी बिटीत असतो, मी असे आपले जसे केस बांधायचे ते मी बांधले. आणि ते केस बांधल्यानंतर ना मला असं वाटलं की माझ्या केसांमध्ये जी पिन लावली आहे त्या पिन मध्ये जी ती असते ना स्प्रिंग, ते खाण्यात पडलं आणि माझ्या मुलीला काही होणार. आय स्टार्टेड शिवरिंग की मला काहीतरी होतंय, मला काहीतरी होतंय. मला ते कळत नव्हतं. पण त्या दिवशी मी अर्धावट स्वयंपाक केला. त्याच दिवशी माझं ऑफिसला मी बसले, जसं मी काम त्या टाइमला वर्क फ्रॉम होम होतं राईट माझं. मी काम करत होते. ते करता करता मी माझ्या कानाला हात लावला. जसं मी माझ्या कानाला हात लावला, म्हटलं माझं कानातलंच भाजीत तर नाही पडलं, आणि मला कसं तरी व्हायला लागलं. आपोआप मला तो त्रास आणि ती धगधग 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 जी होते ना, जी अतिशय हाय लेवलची, ती व्हायला लागली. मी माझ्या हस्बंडला म्हटलं मला काहीतरी होतंय. देन त्याच्या नेक्स्ट 2-3 डेज म्हणजे आम्ही आमच्या नंदेकडे गेलो. मी अशी खाण्यात अगदी ना, मला हे खायचंय, मला ते खायचंय. त्या दिवशी मी असं काहीही बोलले नाही राईट. तर माझी नणदच मला त्या बोलल्या की ताई ज्या आहेत त्या मला बोलल्या की तुला काय झालंय, तू काहीच बोलती नाहीये, एकदम शांत ना खाण्याचं बोलते. मग मी त्यांना सांगितलं मला काहीतरी होत आहे राईट. इथून ती डिप्रेशन आणि एन्झायटी वाली फेज स्टार्ट झाली. यू वोंट बिलीव्ह. इयरिंग्स, बँगल्स,
मी इतकी मटकणारी मुलगी, मी सगळं सोडलेलं, कारण मला हेच व्हायचं, हे खाण्यात पडेल, माझ्या मुलीला काही होणार. आणि ते 10 वेळा हात धुणं, राईट, ते स्टार्ट झालं. मी विचार केला, हे काय होतंय, मला काहीतरी होतंय, राईट. मग माझ्या हस्बंडनी मला डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरने मला म्हटलं, आपको तो डिप्रेशन हुआ है. मी त्यांना म्हटलं, आपको तो एन्झायटी हुई. मी त्यांना विचारलं, कुठे झाली आहे ती, मला माझ्या ब्रेनमध्ये झाली आहे किंवा कुठे झाली आहे, काही तर असेल ना त्याचं, म्हणजे आपण ते काढतो ना, म्हणजे काय काढतो आपण त्याचं, एक्सरे बिक्सरे काइंड ऑफ ना. म्हटलं काही तर, म्हणजे मला दिसलं पाहिजे ना की मला काय होत आहे म्हणून. ते बोलले, नाही नाही, हे तुझ्या माइंडमध्ये, हे तुझ्या डोक्यात नाही, तुझ्या माइंडमध्ये आहे. ओके. तर मी म्हटलं, ओके, माझ्या हे थॉट्समध्ये आहे, राईट. तर मग त्यांनी मला एवढं मोठं प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं, गोळ्या घेत राहा. मी त्या डॉक्टरला सोडलं. मी नेक्स्ट डॉक्टरकडे गेली. मी त्यांना विचारलं की सर मला हे काय होत आहे. त्यांनी पण मला सेम बोलले. मग मी एक अगदी बोलतात ना ते 60-65 वर्षाचे एक थोडे एजेड डॉक्टर होते, मी त्यांच्याकडे गेली. त्यांना म्हटलं की सर मला असं असं होत आहे, बट आय डोंट वॉन्ट टू टेक एनी टॅबलेट्स. मला गोळ्या बिळ्या नाही घ्यायचे आहे, बिकॉज मला काही झालेलं नाही आहे, पण मला खूप त्रास होतो. आणि ते इतक्या हाय लेवलचा त्रास होता. त्या त्रासात माझी मुलगी, माझा हस्बंड यांना खूप त्रास व्हायचा, बिकॉज ते मला हातीच्या बाहेर, म्हणजे मी कपडे 4-4दा झटकणं, हात 5-5दा धुणं, एक भांडं 3-3दा धुणं, ज्याला OCD म्हणतो आपण, राईट. तर मला वाटलं, मला झालंय, आता मी गोळ्या घ्यायला पाहिजे. मग मी 1-2 माझे जे एकदम अगदी जवळचे फ्रेंड्स असतात, मी त्यांना सांगितलं की मला ना ह्यातलं काहीतरी होत आहे. तर ते बोलले की तू ना एखाद्या बाबा बिबाला दाखव. म्हटलं नाही यार, बाबाला वगैरे तर नाही. मग मी माझ्या हस्बंडवर म्हटलं, माझ्या हस्बंडला सांगितलं की लोक मला म्हणताय तुला काहीतरी बाहेरचं झालंय आणि तू चल, आपण ना कुठेतरी दाखवून येऊया. माझा हस्बंड बोलला, तू सगळे पुस्तकं काढ, तुझ्या सगळ्या डिग्र्या काढ, त्याला जाळून टाक, आपण कुठल्याही तिथे जाणार नाहीये. तू मला जर म्हणशील की कुठल्याही डॉक्टर जवळ तर मी जाणार. मग एक दिवस मी एका सायकोलॉजिस्टकडे गेले, बिकॉज डिफरंट आहे, सायक्रॅट्रिस्ट इज डिफरंट अँड सायकोलॉजिस्ट इज डिफरंट, राईट. तर मग त्यांनी मला सांगितलं की तू खूप प्रेमात आणि लाडात मोठी झाली आहे, राईट. तुला ती गोष्ट आता तुझं जीवन जे 360 डिग्रीत बदललं आहे. जसं तुला ते पॅम्परिंग एन्व्हायरमेंट आणि जे लवी डवी एन्व्हायरमेंट मिळत होतं ते तुला नाही मिळत आहे. तर आय टोल्ड देम की नाही, माझा हस्बंड तो खूप मला म्हणजे प्रेम करतो किंवा ना म्हणजे खूप व्यवस्थित ठेवतो. ते मला बोलले, बघ हे प्रेम वेगळं आहे आणि आई वडिलांचं किंवा मामा मावशी जे पण आपले फॅमिली मेंबर असतात त्यांचं वेगळं असतं. तू ते मनात घर केलंय. सो जेव्हा मी फर्स्ट टाइम मला जी एन्झायटी झाली आणि मी जेव्हा माझ्या हस्बंडला म्हटलं मला एन्झायटी होतीये, तो मला बोलला हे वर्कलोड असेल, बिकॉज लोक सांगतात ना की IT मध्ये खूप वर्कलोड आहे, राईट. तर मी विचार केला, मला खरंच खूप वर्कलोड आहे का, राईट. आणि तो असतो, राईट, आणि तो होता पण मला. पण मला ही जी एन्झायटी होती ही वर्कलोडमुळे नव्हती. ही वर्कलोड तर तो लाईफचा पार्ट आहे. ऑब्व्हियसली वी आर गेटिंग समथिंग लाईक आपल्याला पाहिजे तसं. सो आपल्याला तेवढं काम करावं लागणार. आणि काम प्रत्येक प्रोफेशनमध्ये कधी असतं ना, आपण कुठे जातो असं वाटतं कधी कधी हे काम करावं, कधी कधी ते काम करावं, बट असं नसतं. सगळ्यांना सगळ्याच्या म्हणजे काय म्हणू शकतो आपण, सगळ्यांना सगळ्यांच्या जॉबमध्ये किंवा त्यांच्या प्रोफेशनमध्ये तो फेज असतोच असतो. सो या फेजमधून निघायला मला सपोर्ट खूप गरजेचा होता. पहिली गोष्ट तर हे जे मला झालं ना, याच्यावर कोणीच बिलीव्ह नाही केला. काही पण बोलतीये ही, काही पण बोलतीये, हिला काहीही झालेलं नाहीये, राईट. पण ते मला कळायचं मला झालेलं आहे, राईट. आणि मी असं जेव्हा मी हात धुवायचे ना 4-4दा, मी बघायचे लोकांना OCD असते, राईट. तर मी माझ्या भावाला फोन केलेला, मला असं होत आहे. ओनली ही इज द वन. आणि माझी एक नणद, इव्हन माझ्या हस्बंडनी पण या गोष्टीवर ट्रस्ट नाही केलं की मला असं काही झालंय. तो बोलायचा तुला प्रेशर आलाय. बट माझा भाऊ आणि माझी नणद यांनी माझ्यावर ट्रस्ट केला की नाही, तिला काहीतरी वेगळं झालंय. आणि ऑब्व्हियसली ते म्हणतात ना, कोणीतरी लोक आपल्याला पाहिजे असतात, राईट. आणि त्यामुळे त्यांनी मला सपोर्ट केला. त्यांनी बोलले नाही, हिला डॉक्टरची गरज आहे, तू घेऊन जा. तर मी डॉक्टरकडे गेले. इनफॅक्ट माझी मुलगी स्टडी करायची ना, मी हात धुवायचे, हात धुवून तिचे पेजेस पलटवायचे की माझ्या हातातलं काही अंगठी किंवा काही तिच्या बुक्समध्ये राहून जाणार. हे खूप हाय लेवलचं आहे. हे ज्याला झालंय हे तोच समजू शकतो. दुसरा या गोष्टीला इमॅजिन पण नाही करू शकत. सो दॅट की अगर तुमच्यासोबत असं होत आहे तर येस, यू हॅव टू गो फॉर अ डॉक्टर. डॉक्टरजवळ तुम्ही जा, बट तुम्ही स्वतःला काढायसाठी काहीतरी पॉझिटिव्ह व्हिडिओ, काहीतरी पॉझिटिव्ह माइंडसेट असणारे लोक तुमच्या इर्द गिर्द ठेवा, कारण ते तुमच्याशी चांगलंच बोलणार. आणि पुस्तकं म्हणतात ना, लाईफमध्ये कोणीतरी मेंटॉर पाहिजे. तर तो मेंटॉर कधीच गुरु किंवा मेंटॉर आपण म्हणतो तो व्यक्तिमत्व काही असं नसलं पाहिजे की तो खूप हाय लेवलचा आहे आणि तो आपल्याला सांगणार. नाही, एक मेंटॉर ना एक आपल्या घरी काम करणारी बाई पण असू शकते. मी विचार करायचे, माझ्या घरी जी बाई होती, मी विचार करायची ही कशी यार सकाळी उठते, स्वयंपाक बिंपाक करते, मी पण करते, ती पण तिचं अन करते, पण तिच्या डोक्यात तिला वेळ नसायचा काही गोष्टी विचार करायला. मी तिच्याशी बोलले की मला असं, मी तिच्याशी बोलले, तिने मला म्हटलं की दीदी तुम्हाला असं होत आहे, राईट. मी मागच्या 15-20 दिवसापासून तुम्हाला बघते, तुम्ही हसत सुद्धा नाहीये,
राईट. तिने मला म्हटलं की मला असं होतं, तेव्हा मला विश्वास झाला, नाहीतर मी विश्वास करायला अजिबात पण तयार नव्हते. ही जर्नी करताना ना मी जेव्हा माझ्या सासूला मी गोष्ट सांगितलेली, आई मला खूप त्रास होत आहे आणि मला काहीतरी झालंय. माझी सासू बोलली की तुला काय होतंय, एवढं सगळं देवाने तुला दिलंय. त्यांनी मला सांगितलं इकडे सरणं जळायची. सरणं म्हणजे तुम्हाला कळतं जे मेलेले लोक जळतात, राईट. आणि तो धुवा आमच्या पोरांच्या खाण्यामध्ये जायचा. जर आम्ही हा विचार केला असता तर आज जगूच नसतो शकलो. तू हा डोक्यातून विचार काढ. आणि त्यांनी मला हे सुद्धा म्हटलं, आई ही लेकराला एकच मिळू शकते, आई ही दुसरी होऊ शकत नाही. आणि त्या मला हेही बोलल्या की तू तर यातनं गेलीये, तुझ्या तर जीवनातच हे त्याच्यासाठी होत आहे, बरोबर ना. तर मी म्हटले की हो, मला त्यासाठीच होत आहे आई हे सगळं. तर मला ते बोलले की जर आम्ही असा विचार केला असता की अरे ही तर मेलेले लोक आहे, यांचं सगळं यांना जाळत आहे आणि तो धुवा आमच्या लेकरांच्या खाण्यात जात आहे, तर आणि आमच्या लेकरांना काही झालं तर. पण आम्ही हा विचार नाही केला, कारण तेव्हा वेळही नव्हता हा विचार करायला. आणि आम्हाला सकाळपासून रात्रीपर्यंत राबराब राबायचं, रात्री स्वयंपाक करायचं आणि लेकरांना खाऊ घालायचं, राईट. त्यांनी मला ही गोष्ट सांगितली. तर मग त्या मला बोलल्या, मी म्हणायची आई तरी पण मला कुठल्या तरी बाबा वगैरे जो घेऊन चाला, कारण मला वाटतंय मला हे बाहेरचं आहे. तर त्यांनी मला ही स्टोरी सांगितली, जे सरणं जळतात आणि तो धुवा आमच्या लेकरांच्या खाण्यामध्ये जातो. जर हेच विचार केला असतं तर आमच्या लेकरांना तर काय नसतं, म्हणजे आमच्या लेकरांना तर काही पण झालं असतं, पण आम्ही तो विचार नाही घेतला. आणि सर्वात वरती तो देव असतो. मग मी विचार केला की कुठला तर देव असा असेल ना, म्हणजे आपण ते लहानपणापासून ऐकले की हनुमान चालीस आणि कोणी आपल्या जवळ येत नाही, राईट. तर मी त्याच्यामध्ये ते आहे ना, भूत पिसाचे निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीरा, जपदर निरंतर हनुमत बीरा. ते म्हणून मी म्हणायचे रोज रोज सकाळी 3दा 4दा. आणि लिटरली त्या गोष्टीने माझ्या जीवनात खूप फरक पडला आहे. कारण ते बोलतात ना, देवाच्यावर कोणीच नाहीये. तर तुमचे कर्म, तुमचा विश्वास, तुमची चांगुलकीपणा आणि तुमचे कर्तव्य हेच तुम्हाला या गोष्टीतून बाहेर काढू शकतात. दुसरं काहीही या गोष्टीतून तुम्हाला बाहेर काढू शकत नाही. आणि एन्झायटी डिप्रेशनला अगदी नॉर्मल घ्या, ते होतं. मी आजही माझ्या मुलीचा डब्बा घासत नाही, माझा हस्बंड घासतो. पण यासाठी तुम्हाला सपोर्ट असणं फार गरजेचं आहे. सपोर्ट शिवाय काहीही होऊ शकत नाही. असा सपोर्ट जो तुम्हाला फायनान्शियल सपोर्ट नाही, मेंटल सपोर्ट असतो ना, राईट. की नाही तुला काही झालं नाहीये, तुझं सगळं बरोबर होणार. मग मला कळलं. मग मी काय केलं, मी माझ्या लॅपटॉपमध्ये टाकलं की कोणाला लाईफ थ्रेटनिंग असला कुठला डिझीज झालाय का, आणि तो त्या डिझीजमधनं बाहेर निघालाय का, राईट. मग मी पाहिलं 1 2 3 4 100 1000 लाखो लोक असे आहेत जे लाईफ थ्रेटनिंग डिझीजमधून बाहेर निघाले, राईट. आणि आता हे खूप चाललंय ना, पॉडकास्ट आणि हे जे म्हणतो आपण, अरे हे खूप चाललंय पॉडकास्ट आणि काय म्हणतात त्याला, टॉक, म्हणजे जे ना इन्स्पिरेशनल काही बोलतात. लिटरली त्या गोष्टींनी मला खूप हेल्प केलं, राईट. ज्या पण त्या स्टोरीज आहेत ज्या आपल्याला इन्स्पायर करतात, मी त्या खूप ऐकल्या. मला असं वाटलं यार, या ठीक होऊ शकतात तर मी पण ठीक होऊ शकते, राईट. आणि तुम्हाला सांगू एक गोष्ट, म्हणजे ही गोष्ट कोणाला कळायची नाही, बिकॉज ती माझ्या घरात व्हायची. पण मी बघायची माझी मुलगी का कोणत्यात बसली आहे, ती मला म्हणायची मम्मा तुला काय होतंय, राईट. ती मला विचारायची. माझा हस्बंड पण बोलायचं काय चालेल. ते खूप खूप हार्ट ब्रेकिंग होतं. पण ते कसं आहे ना, काही गोष्टी जेव्हा जो ज्याच्यातून जातो तोच त्या गोष्टींना समजू शकतो की हा ठहराव काय आहे, किंवा ही जे होत आहे ते कसं होत आहे, राईट. ते खूप हे होतं, म्हणजे ते मी एक्सप्लेन नाही करू शकत. मग डॉक्टरने मला गोळ्या दिल्या, मी ती गोळ्या खात होती. मला गोळ्या खाऊन एवढंच समजायचं की सप्रेशन आहे, यानी मला आराम नाही पडत आहे. देन आय स्टार्टेड वॉचिंग दिस टॉक शोज और ते पॉडकास्ट. आणि गीतामध्ये एक 13व्या खंडात 13व्या भागात असं लिहिलंय, अहम ब्रह्मे तथा पिंडे, म्हणजे माणसातच हा देव असतो. मग मला असं वाटलं की यार, म्हणजे आधी पण लोक बोलायचे ना कर्म, माझी मम्मा खूप बोलायची की आपले कर्म जर चांगले असतील ना आपल्याला सगळं मिळतं, असं काहीच नाहीये. किंवा म्हणजे मला असं वाटायचं की ती जी बोलली ते तर खरं असेल, चला मला पुन्हा जगावर विश्वास नाही होत्या, माझ्यासोबत हे का होतंय, आणि किंवा कोणाला पण समजत नाहीये की माझ्यासोबत हे असं कसं होतंय. बट ते मला कळायचं, राईट. तर मी बघितलं ते की म्हणजे कसं होतंय काय. मग मी विचार केला की नाही, मी स्वतःतच काहीतरी बदल केले पाहिजे. मी गोळ्या घ्यायची, ऑब्व्हियसली मी गोळ्या घेणं अजिबात बंद केलेलं नाही. ऑफिसचं काम पण करायची, फक्त मला घर सांभाळताना हे व्हायचं. आणि एन्झायटी डिप्रेशन अशी वस्तू आहे, अरे तिला झाली, अरे हिला कशी होते, यांचं लाईफ तर खूप छान आहे. नो, ती कुणालाही कधीही केव्हाही होऊ शकते. त्याचा काही तुम्हाला माहिती ते का होतं, आपल्या मनातनं कुणाला घेऊन काहीतरी ग्रजेस असतील, किंवा आपल्याला कोणाला तरी म्हणजे सर कोणाला तरी सॉरी द्यायची आहे किंवा माफ करायचंय, राईट. ते करायचं असतं पण आपण ते करत नाही. ती अनवर्दीनेसची ती फिलिंग असते, राईट.
ती फिलिंग आपल्याला ती फिलिंग जी आहे ती खतम करावं लागते, राईट. आणि ते आपण दुसऱ्या कोणासाठी करत नाही, ते आपल्या स्वतःसाठी करतो. कारण कधी कधी मला असं यायचं की हे माझ्याच बरोबर का होत आहे, हे माझ्याच बरोबर. मग विचार केला मी, खूप लोकांबरोबर खूप काही होत आहे, आपल्या बरोबर असं काहीच नाही होतंय. तर मी काही बुक्स वाचल्या. लुईज हे म्हणून एक बुक आहे, त्या ऑथर आहेत, त्यांनी ती बुक लिहिली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की त्या कॅन्सरमधनं कशा बाहेर आल्या किंवा कुठल्या पण म्हणजे बिमारीतनं कोण कसं बाहेर आलं आहे, राईट. मी त्या बुक्स वाचल्या, त्या बुक्सनी माझ्या लाईफमध्ये खूप फरक पडला. त्यानंतर मी ऑटोमॅटिकली ती जी म्हणतो ना माणसातच देव असते किंवा कर्म, तर मी विचार केले आपले कर्म तर छान आहे, आपण कधी कुणाला दुखवत नाही, आपण कुणाचं मन दुखवलं नाही, आपण हॅपी गो लकी, आपण जसं वागतो तसं वागतो, राईट. म्हणजे आपलं मन साफ आहे. या गोष्टींनी पॉझिटिव्हिटीनीच माझं त्यातनं गेलंय. आणि एक दिवस मग मी डॉक्टरजवळ गेले, मी त्यांना सांगितलं सर. आणि मी ज्या हॉस्पिटलला जायची ना, त्या हॉस्पिटलमध्ये अशा बाया आलेल्या ज्या ना म्हणजे कसं सांगणार, ज्या एकदम गरीब वर्गाच्या म्हणू शकतो आपण. आणि त्यांना माहित झालं की बिईंग अ IT प्रोफेशनल पण मला ही बिमारी झाली. तर त्या लेडीज ज्या होत्या त्यांनी मला कॉल केला, त्यांनी मला कॉल करून विचारलं मॅम माझ्या घरी तर हे कोणी ऍक्सेप्टच नाही करत आहे, मला असं होऊ शकते. मी त्यांच्या पेरेंट्सशी सुद्धा बोलली, बघा दादा हे मला होत आहे, तुमच्या मुलीलाही होऊ शकतं. आणि तुमच्या तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या मुलीला सपोर्ट करणारं कोणीच नाही या गोष्टींमध्ये. तर मी त्यांनाही इन्स्पायर केलं, मी स्वतःही इन्स्पायर झाले. आणि ते करूनच मी या गोष्टीतून बाहेर निघाले. आणि आज माझी ही जी सिम्पल लाईफ आहे याच्यामुळे चालत आहे. आणि अजून एक गोष्ट, मॅनिफेस्टेशन हा जो नवीन वर्ड जगात चालत आहे, तो वर्ड आताचा नाही, खूप जुना आहे. तुम्ही त्याच्यावर काम करू शकता. जर तुमचं मन अगदी 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 स्वच्छ असेल, सगळं काही तुमच्या मनासारखंच होणार. आणि मॅनिफेस्टेशन म्हणजे असं नाही आज मला पैसे मिळणार का, आज हा येणार का, उद्या. नो, इट्स नॉट अबाउट दॅट. इट्स अबाउट तुम्ही स्वतःला किती शांत ठेवता आणि शांत ठेवून तुम्ही कुठलं साफ मनाने कुठली गोष्ट मॅनिफेस्ट करता, राईट. जसं आज मी ही स्टोरी बोलतेय, लिटरली मी ऑफिसमध्ये असताना मी सगळ्यांना असं अक्कल वाटत असायची, अरे तू शादी करले, अरे तू हे करले, किंवा चांगलं बोलतो ना आपण, राईट. तर मी असं बोलायचे. तर ते मला नेहमी म्हणायचे तुम ना एखादे पॉडकास्ट पे जाओ, तुम ना एखादे टॉक शो पे जाओ. मी म्हणायची एक दिन तो मैं जरूर जाऊंगी, पक्का जाऊंगी. सी आई एम हिअर. This is the story about me. It's about depression. It's about anxiety. It's about love. It's about care. मला फक्त एक लास्ट मध्ये तुम्हाला एक गोष्ट म्हणायची आहे, जे आपण आताच्या IT प्रोफेशनल किंवा ज्या पण प्रोफेशनलच्या मुली आहे, जर तुम्हाला मुलगी असेल किंवा मुलगा असेल, डोंट ब्रिंग म्हणजे त्यांना अशी अपब्रिंगिंग नका देऊ की मी आहे ना तुझं काहीच नाही होऊ शकत. नाही, तुम्ही लाईफ लॉंग त्यांना पुरणार नाहीये. मी असो कोणी पण असो, त्यांना ही गोष्ट नेहमी सांगायची आहे की तुझं तुलाच बघायचंय, तुझं तुलाच पुढे जाणार आहे. आम्ही आहोत, पण ती वेळ नाही फिक्स की आम्ही कितपर्यंत तुमच्यासोबत आहोत. मला असं वाटतं हे कदाचित मला सांगितलं असतं तर माझ्या डोक्यातून या गोष्टी नसत्या गेल्या, कारण मी अतिशय पॅम्पर किड होती. त्या पॅम्परनेसमुळेच मला हे झालंय. इंस्टाग्रामला माझे तेव्हा म्हणजे बिफोर माझ्या मुलीच्या आधी माझे 10K 11K 14K फॉलोअर होते, राईट. मग मी आता ते बोलतात ना सगळ्यांना काहीतरी पाहिजे असतं म्हणजे ना एंटरटेनमेंट, राईट. सगळेजण इंस्टाग्राम किंवा कुठली पण रील कशाला बघतात, त्यासाठीच बघतात ना. तर तुम्हाला बघत राहावं लागेल, राईट. म्हणजे तुम्हाला काहीतरी एंटरटेन करत राहावं लागेल तर तुमचं काही होणार. तर मी काही दिवसा पहिले एक न्यूज ऐकली, मला त्या मुलीचं नाव नाही आठवत. ती कॉन्टेंट क्रिएटर होती. शी इज यूज टू क्रिएट कॉमेडी व्हिडिओज, राईट. ती कॉमेडी व्हिडिओज बनवायची आणि त्या मुलीनी त्या प्रेशरमध्ये येऊन तिने सुसाईड केलं. मला असं वाटलं, मग आपण म्हणतो ना यार तिने सुसाईड कसं केलं, यार तिने सुसाईड कसं केलं. हे होतं, इट्स नॉर्मल. हे थॉट्स पण एन्झायटी डिप्रेशनमध्ये येतात. मला कधी नाही आले, कारण त्याच्या मागे माझ्या डोक्यात हे फिक्स होतं, मी नसणार तर माझ्या मुलीचं काय होणार, राईट. म्हणून मला ते कधी नाही आले, पण ते येऊ शकतात. ही त्याची नेक्स्ट फेज आहे. सो कसं आहे, तर मला जर याचं मॉरल सांगायचं असेल तर हे आहे की फक्त गोळ्या खाऊन तुम्ही बाहेर नाही निघू शकत, राईट. तुम्हाला स्वतःवर काम करावं लागेल. तुम्ही फक्त म्हणजे तुम्ही डॉक्टरकडे जाताय, तुम्ही गोळ्या घेताय, नो, यातनं तुम्ही बाहेर नाही निघणार आहे. आणि होऊ शकतं की जे तुम्हाला होत आहे त्यावर तुमच्यावर कोणीच विश्वास नाही. टचवूड, मला लोक मिळाली ज्यांनी माझ्या गोष्टीवर विश्वास केला की नाही हिला असं होत आहे, बिकॉज मी खूप एक्सप्रेसिव्ह आहे. एखादा एक्सप्रेसिव्ह व्यक्ती जर असा शांत नम झाला तर तुम्हाला असं वाटेल तिला काही झालंय. पण काही लोक ऑलरेडी पहिलेपासून थोडे शांत स्वभावाचे असतात, राईट. आणि ते शांत स्वभावाचा व्यक्ती अजून शांत झाला तर त्यांना काय म्हणणार की अरे काही नाही झालंय, तुझा स्वभाव असा आहे, राईट. तर होऊ शकतं की तुम्हाला कोणी सपोर्ट नाही करणार, पण कुणाचा सपोर्ट असल्यानेच तुम्हाला हे होईल हे गरजेचं नाहीये. तुम्ही स्वतःसाठी स्टँड घेऊन करू शकता.
पुस्तकाशिवाय चांगला मेंटर कोणीच नाही. कामं शिकण्याची एक वेळ असते, कामं शिकण्याचा एक टाइम असतो, पण अभ्यास शिकण्याचा हा वेळ नसतो. अभ्यास जो कामी येतो किंवा पुस्तक वाचण्याची जी आवड आहे, माझी पुस्तक वाचण्याची आवडच माझ्या कामी आलेली आहे. मी अभ्यासात हुशार नव्हतेच, बिलकुल पण नव्हते, पण जे म्हणतात ना आपण पुस्तक वाचून वाचूनच पुढे जात, म्हणजे पुस्तक वाचल्याने की माणूस हुशार होतो, राईट. त्या पुस्तकांनीच मला खूप सपोर्ट केलाय. आणि जर जे कोणी माझा आज व्हिडिओ बघत असतील किंवा ज्याला वाटत असेल अरे मला असं एन्झायटी होते, अरे मला डिप्रेशन होते, मी कोणाला सांगू का? इट्स नॉट अ डिझीज. तुम्ही या विषयावर बोलू शकता, तुम्ही या विषयावर सांगू शकता. जर हे मला होऊ शकतं तर हे तुम्हालाही होऊ शकतं, राईट. बिईंग अ IT प्रोफेशनल, हॅव्हिंग अ व्हेरी गुड हजबंड, फायनान्शियल इंडिपेंडेंट, सगळं आहे माझ्याजवळ, असं काहीच नाहीये की नाही आहे. बट माझ्याजवळ काय नव्हती? आई. त्या आईमुळे मला हे झालंय, त्या त्रासामुळे मला हे झालंय. तर तुम्हालाही होऊ शकतं. मला ज्याने झालंय म्हणून तुम्हाला त्यानेच होईल असं नाहीये. तुमच्यासाठी कारणं वेगळी असू शकतात आणि तुम्हाला हे होऊ शकतं, राईट. तर तुम्ही तुमच्यासाठी स्टँड घ्या, डॉक्टर जवळ जा, बोला, सांगा तुम्हाला जे झालंय ते, आणि तुम्ही यातनं आरामात बाहेर पडू शकता. आणि जसं तुम्ही आहे लाईफमध्ये तशी तुम्ही तुमची लाईफ व्यवस्थितपणे कंटिन्यू करू शकता.